नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबईत शिवसेनेत 2.5 वर्ष महापौर, उपमहापौर, स्थायी सुधार, बेस्ट आदीपैकी काही समित्यांची अध्यक्षपदे मिळावीत अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे. पुणे महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार असल्याचं निश्चित झालंय. महापालिकेनं विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवलेल्या पत्रात उत्तर देण्यात आलं असून 6 फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर निवडणूक होऊन पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. मेहकर लोणार मतदारसंघातून अनेक प्रमुख नेत्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. हा प्रवेश सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलाय. मेहकर तालुक्यातील डॉक्टर शेषराव बदर, गणेश देवकर, माजी सरपंच संजय सुळकर, उद्योजक गणेश शिंगणे, राजेंद्र महाराज तळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलंय. शिवाजी पार्कच्या गणेश मंदिरातील श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परिवारासह गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. भुसावळमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या स्मारकाकडे नगर परिषद प्रशासनाने गंभीर दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. देशभर बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू असताना जळगाव रोडवरील बाळासाहेब ठाकरे बाल उद्यानातील स्मारक मात्र अस्वच्छ अवस्थेत आढळून आलंय. दरवर्षी उद्यानाच्या देखभालीसाठी लाखोंचा खर्च दाखवला जातो, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. कळमनुरी तहसील कार्यालयात कार्यरत एका महसूल कर्मचाऱ्याला सर्वांसमोर अर्वाच्य भाषेत अपमानास्पद वागणूक देऊन तुम्हाला कामावरून बडतर्फ करू शकतो अशी धमकी दिल्याचा तक्रार या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी घुगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करत मोरबाग येथील आर्को ट्रान्सपोर्ट येथे छापा टाकलाय. आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत 48 पोती प्रतिबंधित प्लास्टिक साठा आढळून आलाय. संबंधितांवर 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. अकोला रेल्वे स्थानकावर शासकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत आत्महत्या करणाऱ्या एका तरुणाचे प्राण वाचवले. तरुण ब्रिजवर चढून चक्क ट्रॅकवर उडी घेणार असल्याचं समजताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत मोठ्या शिताफीनं रेल्वे विद्युत प्रवाह बंद करून अखेर 1 तासाच्या संघर्षानंतर युवकाचे प्राण वाचवले. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीला सजावट करण्यात आली आहे. मंत्रालय, विधान भवन विद्युत रोषणाईने उजळून निघालाय. ग्रामीण भागातील गावं एकत्र आली तर मोठी क्रांती घडू शकते असं ठाम मत प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कठोरा गावात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून कृत्रिम बंधारे उभारण्यात येत असून यामध्ये सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील कठोरा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी सोनाली कुलकर्णी उपस्थित होते. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.